36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांची। काल दिनांक 14 फेब्रुवारी रोजी महंत विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांचे जुनी शेमळीत आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आले। 3 दिवसांपासून सुरू असलेली प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने पूजा विधी आज परमपूज्य महंत विश्वेश्वरजी महाराज यांच्या हस्ते कलश पूजन, राम लक्ष्मण सीता हनुमान गणपती सरस्वती यांची प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा विधी संपन्न झालाय। यावेळी महाराजांच्या हस्ते आरती संपन्न झाली आहे। पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण सदानंद महाराज शेगावकर यांचे कीर्तन संपन्न झालंय। दुसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज पोकळे यांचे कीर्तन सेवा झाली आहे। यानंतर महाराजांच्या अमृतवाणीतून प्रवचन सुंदर असे प्रभू श्रीरामांचे भजन तसेच श्रीराम भजन मंडळींकडून भजन आणि दहीहंडी फोडल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली आहे। त्यानंतर 14 फेब्रुवारी 2019 मध्ये काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना संपूर्ण गावाच्या वतीने या कार्यक्रमाप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली आणि कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रगीताने झालाय। या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी 12 बलुतेदार मित्रमंडळाचे अध्यक्ष बंडू काका बच्छाव, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बागलाण तालुका अध्यक्ष वैभव गांगुर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव पाटील उपस्थित होते। भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाप्रसादामध्ये गावातील प्रत्येक घरातून पुरणपोळी देऊन पुरणपोळीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। यावेळी जवळपास 300 ते 400 पुरणपोळ्या अन्नदानासाठी ग्रामस्थांनी दिल्या होत्या। महाप्रसादाला जुनी शेमळी गावाने नवीन पायंदा पाडून पहिल्यांदा सर्व महिलांना महाप्रसादाचा आस्वाद दिलाय। त्यानंतर पुरुष मंडळीला या नियोजनामुळे महिला वर्गाकडून श्रीराम नवनिर्माण समितीचे आणि गावाचे कौतुक करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार सुरेश वाघ यांनी केले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तरुण युवकांचे विशेष मोलाचं सहकार्य लाभलंय। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश बागुल, जुनी शेमळी, सटाणा।